नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण बालविकास आणि अध्यापनशास्त्रातील अत्यंत महत्त्वाचा मानसशास्त्रज्ञ ले वायगॉत्स्की यांचा सोशल कल्चरल थिअरी म्हणजेच सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत संपूर्णपणे डिटेलमध्ये पाहणार आहोत. हा सिद्धांत तुम्हाला महाटेट, सी-टेट, टी-टी, UGC नेट आणि सर्व टीचिंग एक्झाममध्ये यावरती दरवर्षी प्रश्न विचारले जातात. हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. या लेक्चरमध्ये आपण वायगॉत्स्कीची संपूर्ण थिअरी, सर्व कन्सेप्ट सोप्या भाषेत, PYQ बेस्ड एक्झाम पॉईंट्स, प्याजे वर्सेस वायगॉत्स्की कंपॅरिझन, टीचिंग इम्प्लिकेशन्स, एक्सपेक्टेड MCQs हे सर्व घटक पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. ले वायगॉत्स्की यांचे पूर्ण नाव लेव सॅमॉन्विच वायगॉत्स्की. ते रशिया, सोव्हिएत युनियन या देशाचे होते. त्यांचा व्यवसाय मानसशास्त्रज्ञ. त्यांचा मुख्य सिद्धांत सोशल कल्चरल थिअरी आणि कल्चरल हिस्टॉरिकल ॲक्टिव्हिटी थिअरी हे होते. वायगॉत्स्की यांना फादर ऑफ सोशल कन्स्ट्रक्टिव्हिजम असेही म्हणतात. त्यांच्या मते मुलांचा विकास हा समाज, संस्कृती आणि भाषेमुळे होतो. त्यांनी सांगितले की मूल एकटे शिकत नाही, तर समाजाच्या मदतीने मूल शिकते. वायगॉत्स्कीचा मुख्य सिद्धांत सोशल कल्चरल थिअरी म्हणजे काय? वायगॉत्स्की यांच्या मते मुलांचा बौद्धिक विकास हा सामाजिक वातावरणामुळे होतो. समाज, भाषा आणि संस्कृती मुलांच्या विकासावर प्रभाव टाकतात. त्यांनी सांगितले की लर्निंग इज अ सोशल ॲक्टिव्हिटी, म्हणजे शिकणे ही सामाजिक प्रक्रिया आहे. मुख्य कल्पना. 1. लर्निंग प्रिडेस्ड डेव्हलपमेंट. वायगॉत्स्की म्हणतात की आधी शिकणे होते आणि नंतर विकास होतो. हे प्याजेपेक्षा पूर्ण वेगळे आहे. उदाहरणार्थ, मूल शिक्षकाच्या मदतीने कठीण उदाहरण सोडवते. हळूहळू ते स्वतः करू लागतात, म्हणजे पहिले लर्निंग आणि नंतर डेव्हलपमेंट. 2. सोशल इंटरॅक्शन. वायगॉत्स्की यांच्या मते सामाजिक अंतरक्रिया ही कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंटची मुख्य कारण आहे. मूल शिक्षकांकडून, पालकांकडून, मित्रांकडून, समाजांकडून ज्ञान शिकते. वायगॉत्स्की सोशल इंटरॅक्शनला महत्त्व देतात, तर प्याजे इंडिव्हिज्युअल एक्सप्लोरेशनला महत्त्व देतात. 3. कल्चरची भूमिका. वायगॉत्स्की यांच्या मते प्रत्येक संस्कृती मुलांच्या विचार करण्याच्या पद्धतीवर प्रभाव टाकते. कल्चरल टूल्स. भाषा, चिन्हे, परंपरा, गणितीय पद्धती, सामाजिक नियम ही साधने मुलांचा विचार विकसित करतात. कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट सार्वत्रिक नाही, तर कल्चरनुसार बदलतो. ZPD झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट. मुलांची वर्तमान क्षमता आणि संभाव्य क्षमता यामधील अंतर म्हणजे ZPD होय. ZPDचे 2 स्तर. एक ॲक्च्युअल डेव्हलपमेंट लेवल, म्हणजेच मूल स्वतः काय करू शकते, आणि 2 पोटेन्शियल डेव्हलपमेंट लेवल, म्हणजे मूल दुसऱ्याच्या मदतीने काय करू शकते हे होय. उदाहरण, एका मुलाला स्वतः 2 अंकी बेरीज करता येत नाही, पण शिक्षकाने स्टेप सांगितल्यावर करता येते. ही जी मदतीची जागा आहे ती म्हणजे ZPD. डिफरन्स बिटवीन व्हॉट अ चाइल्ड कॅन डू अलोन अँड व्हॉट अ चाइल्ड कॅन डू विथ हेल्प, इट्स कॉल्ड ZPD. ZPD सर्वात प्रभावी लर्निंग एरिया. टीचर गायडन्स आवश्यक आहे यामध्ये, आणि लर्निंग अकर्स इन ZPD. नाव स्केलफोल्डिंग. मुलाला नवीन गोष्ट शिकण्यासाठी शिक्षकाने दिलेले तात्पुरता आधार म्हणजे स्केलफोल्डिंग. स्केलफोल्डिंग हा शब्द वायगॉत्स्की यांनी थेट वापरला नाही, तर तो जॉर्मन ब्रुनर यांनी वापरला. पण कन्सेप्ट वायगॉत्स्की यांचाच थिअरीवर आधारित आहे. स्केलफोल्डिंगची काही वैशिष्ट्ये. 1. कॉम्प्लेक्स टास्क सोपी करणे.
मोठी काम छोट्या भागात विभागणे हे स्केल फोल्डिंगचे वैशिष्ट्य आहे. नंबर 2, गायडन्स देणे. सूचना, हिंट्स, उदाहरण देणे हे देखील स्केल फोल्डिंगचे वैशिष्ट्य आहे. थर्ड, ग्रॅज्युअल रिमूव्हल. मुलं सक्षम झाल्यावर मदत काढून घेणे हे देखील स्केल फोल्डिंगचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. उदाहरणार्थ, टीचर सुरुवातीला पूर्ण मदत करतो, नंतर कमी मदत करतो, शेवटी मूल स्वतः करते. त्यालाच आपण स्केल फोल्डिंग असे म्हणतो. स्केल फोल्डिंग म्हणजे टेम्पररी सपोर्ट म्हणजेच अस्थायी सहाय्यता. नाऊ MKO मीन्स मोर नॉलेजेबल अदर. अशी व्यक्ती किंवा साधन ज्याला अधिक ज्ञान आहे. MKO कोण असू शकतो? शिक्षक, पालक, मित्र, मोठे भाऊ बहीण, कम्प्युटर, टेक्नॉलॉजी. MKO मानव प्लस टेक्नॉलॉजी दोन्ही असू शकतात. लँग्वेज अँड थॉट्स. वायगॉत्स्की यांच्या मते भाषा ही फक्त संवादाचे साधन नाही तर विचार करण्याचे साधन आहे. प्रायव्हेट स्पीच. लहान मुले स्वतःशी बोलतात, काम करताना स्वतःला सूचना देतात, याला म्हणतात प्रायव्हेट स्पीच. उदाहरणार्थ, आधी हे करायचे, आता हे. नाव इनर स्पीच. वय वाढल्यावर प्रायव्हेट स्पीच मनातील विचार बनतात, त्याला इनर स्पीच असे म्हणतात. लँग्वेज डेव्हलप्स थिंकिंग. प्रायव्हेट स्पीच हेल्प्स सेल्फ रेग्युलेशन. टीचिंग इम्प्लिकेशन्स. फर्स्ट, कोऑपरेटिव्ह लर्निंग. ग्रुप डिस्कशन, पेअर वर्क, पेअर लर्निंग. टीचिंग इन अ ZPD. विद्यार्थ्याला खूप सोपे नाही, खूप कठीण नाही, तर मध्यम आव्हानात्मक काम द्यावे. थर्ड, टीचर ॲज अ फॅसिलिटेटर. टीचर फक्त माहिती देत नाही तर मार्गदर्शक म्हणून काम करतो. 4, डिस्कशन अँड इंटरॅक्शन. टीचर स्टुडंट इंटरॅक्शन महत्त्वाची. वायगॉत्स्की वर्सेस प्याजे. वायगॉत्स्की लर्निंग बिफोर डेव्हलपमेंट, प्याजे डेव्हलपमेंट बिफोर लर्निंग. वायगॉत्स्की सोशल फॅक्टर्स इम्पॉर्टंट, प्याजे इंडिव्हिज्युअल एक्सप्लोरेशन इम्पॉर्टंट. वायगॉत्स्की कल्चर अफेक्ट्स डेव्हलपमेंट, प्याजे युनिव्हर्सल स्टेजेस. वायगॉत्स्की लँग्वेज थॉट अँड प्याजे थॉट लँग्वेज. नो फिक्स्ड स्टेजेस इन अ Vygotsky and Piaget 4 fixed stages. Now short revision trick. Vygotsky social constructivist, learning before development, social interaction important, ZPD most important concept, scaffolding temporary help, MKO more knowledgeable other, language develops thought. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण लेव वायगॉत्स्की यांचा सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत संपूर्णपणे डिटेलमध्ये पाहिला. या लेक्चरमध्ये आपण ZPD, स्केलफोल्डिंग, MKO, प्रायव्हेट स्पीच, टीचिंग इम्प्लिकेशन्स, वायगॉत्स्की वर्सेस प्याजे हे सर्व टॉपिक कंप्लीट केले. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच कमेंटमध्ये नक्की सांगा पुढचा टॉपिक कोणता पाहिजे. तर भेटूया पुढील एका नवीन एज्युकेशनल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. थँक्यू.